माळशिरस या गावी तुकाराम महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर लोक म्हटले महाराज आज कीर्तन, म्हटले काही हरकत नाही होणार, पण म्हटले महाराज चांगलं झालं पाहिजे बरं का, कारण कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे आमचा. महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे, सप्त्यात 1 नंबर झालं पाहिजे. एका ठिकाणी तर आम्ही कथेला गेलो, ते म्हटले आमच्या शेजारच्या गावामध्ये कथा आहे, चांगली कथा करा, इतकी चांगली करा, इतकी चांगली करा, त्यांची जिरली पाहिजे. मग चांगलं झालं पाहिजे, कीर्तनाचं अंग, कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप, अंग अंगाने हरिरूप होणं. ज्यांचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात ते चांगलं कीर्तन करतात. तुकाराम महाराजांनी डोळे झाकले आणि कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. डोळे झाकले ना महाराज, डोळे झाकले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 1 तास झालाय ना रामकृष्ण हरी, 1 तास झाला रामकृष्ण हरी. बसणारे हुशार होते, ते म्हटले आत्ताशी रामकृष्ण हरी, अभंग कधी घेणार, प्रस्तावना कधी करणार, कधी सारांश सांगणार, कधी काय होणार, कधी कीर्तन होणार. टाईम आहे का आपल्याला, एवढा टाईम आहे. पूर्वी टाईम होता पण पैसा नव्हता, आता पैसा आहे पण टाईम नाही. तर जे लोक बसले होते ते म्हटले तुकाराम महाराजांचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, कधी भजन संपायचं बाबा, कधी अभंग घ्यायचा, चला घरी. सगळे ऐकणारे उठून गेले. आता ऐकणारे गेल्यानंतर टाळकरी थांबतील का, थांबतील का, हे तर डायरेक्ट नाही म्हणतात. हे निघून गेले, सगळ्यांनी टाळ टेकले, निघून गेले. एक जण थांबला होता तिथं, का, कारण त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली गुंतलेली होती. आता तो काय कीर्तनासाठी थांबला होता का, असा टळा 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 घोंगडी का बघायचा. आता महाराज काय असं भजन करत होते का उभा राहून, नाही, महाराज उडी मारून भजन करायचे, नाचून भजन करायचे. रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे, रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे. घोंगडीवाला हुशार होता, तो म्हटला महाराज एरवी उड्या मारायला लागलेत, घोंगडी सरकायला काही हरकत नाही. 1 उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा, 1 उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा. 10-15 उड्यामध्ये घोंगडी गेली, घोंगडीवाला सुद्धा गेला. सकाळ झाली. देहीच विदेही भोगू दशा अवस्थेतून तुकोबाराय बाहेर आले. पाहिलं तर काय, टाळकरी नाही, ऐकणारे नाही, घोंगडी नाही, घोंगडीवाला नाही. तिथं हनुमंतराय होते. आणि म्हणून तुकाराम महाराज हनुमंतरायला म्हटले, हनुमंतराय तुम्ही कशाला थांबला, तुम्ही आसाम करा. म्हणून आजही तुम्ही जर कधी वारीला गेलात तर माळशिरस या गावी हनुमंतराय झोपलेले आहे, हे दर्शन आपल्याला होतं.